नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत एक ध्येयवेड्या दाम्पत्याची यशोगाथा. माणूस जन्माला आला की तो केवळ स्वतःच्या सुखासाठी झटतो. घर, नोकरी आणि एखादी चारचाकी वाहन एवढं स्वप्न घेऊन जगत असतो. त्यामध्येच आपण सुख मानतो. परंतु समाजाला आपण काही देणं लागतो. आपणही या समाजाचा भाग आहोत याची काही मोजक्याच लोकांना जाण असते. परंतु समाजसेवा हेच आपलं ध्येय मानून स्वतःला त्यासाठी सुहिताला बाजूस सारून समाजकार्यात झोकून देणारे लोकही आपल्या समाजात आहेत. अशांपैकीच एक दाम्पत्य श्री संदीप शिंदे आणि सौ नंदिनी शिंदे. यवतमाळ जिल्ह्यातील या अवलिया दाम्पत्याने मनोरुग्णाच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलं आहे. मनोरुग्ण हेच आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे असे मानून त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटण्याचं आव्हानात्मक कार्य त्यांनी हाती घेतलं. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील चांदापूर येथील संदीप बाबाराव शिंदे 12वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यवतमाळमध्ये मामाकडे आले. हेअर सलूनमध्ये काम करून तोही इतरांसारखाच आपली उपजीविका पूर्ण करण्याकरता धडपड करत होता. कामातून पैशाची बचत करत होता. काही पैसे जुळल्याने त्याने स्वतःचे सलून थाटले. संदीप शिंदे यांच्या कुटुंबामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होते. मात्र सर्व व्यवस्थित चालताना त्याचवेळी संदीप दादावर मोठा आघात झाला. शिक्षण पूर्ण करून नोकरीवर लागलेला लहान भाऊ राजेशचा 5 वर्षापूर्वी हायपर ॲसिडिटीमुळे मृत्यू झाला. त्यामुळे सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. संदीप दादा घरातील मोठा भाऊ असल्याने साहजिकच अस्वस्थ झाले. स्वतः सुरू केलेल्या सलूनमध्ये त्यांचे मन रमेना. लहान भावाच्या मृत्यूने संदीप दादा खूपच खचला होता. मात्र त्यावेळी त्याला रस्त्यावर फिरणारे, अंगावर मळके कपडे घालणारे, अनेक महिने दाढी न केलेल्या माणसांना पाहून त्याला स्वतःच्या दुःखाची तीव्रता कमी वाटली. तिथंच त्याला मनोरुग्ण सेवेचा मार्ग दिसला. रस्त्यावरील मनोरुग्णांना दाढी कटिंगसह अंघोळ घालण्याची सेवा त्याने सुरू केली. हे मनोरुग्ण कुठे जात असतील, कुठे राहत असतील, काय खात असतील असे अनेक प्रश्न त्याला अस्वस्थ करत होते. त्यानुसारच त्याचा मनोरुग्ण सेवेचा प्रवास सुरू झाला. विशेष म्हणजे त्यांच्या मनोरुग्ण सेवेत त्यांच्या पत्नी सौ नंदिनी शिंदे यांची साथ लाभली. मनोरुग्ण शोधून अहमदनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान, बुलढाणा येथील दिव्य सेवा प्रकल्प व जळगाव येथील मानव सेवा तीर्थ येथे ते मनोरुग्णांना नेऊन सोडत होते. आपल्या कार्याला पैशाची आवश्यकता आहे, त्यासाठी संस्था स्थापन करावी या हेतूने त्यांनी पती पत्नीच्या नावातील नंद आणि दीप हे शब्द घेऊन नंददीप फाउंडेशनचा पाया रचला. समाजसेवेच्या कार्यात त्यांना अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. कार्य सफल होण्यासाठी सहकार्य मिळाले. यवतमाळ येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाने मनोरुग्णांना निवारा केंद्रात नेण्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मनोरुग्ण कधी काय करेल, कधी हल्ला चढवेल, काय फेकून मारेल याचा नेम नसतो. परंतु मनोरुग्ण दिसला की संदीप दादाला फोन यायचा. हे समीकरण तयार झालं होतं. मनोरुग्ण कितीही आक्रमक असो त्याला शांत करून सोबत नेण्याची कला संदीप दादाला अवगत झाली होती. मनोरुग्ण निवारा केंद्रापूर्वी 121 मनोरुग्णांना राज्यातील वेगवेगळ्या निवारा केंद्रात सोडलं. अनेकांना त्यांच्या घरी पोहोचवलं. गेल्या 3 वर्षापासून यवतमाळ शहरामधील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भोजनदान दिले जात होते. कधी मदत मिळत होती तर कधी नाही. तेव्हा संदीप दादा अन्नदानात खंड पडू नये यासाठी आपल्या कुटुंबासाठी असलेले धान्य ते वापरत होते. एके दिवशी तर त्यांच्या घरातील गहू संपल्यामुळे तांदळाच्या भाकरीवर जेवण निभावले. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा, त्याने अन्नदानात खंड पडू दिला नाही. मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या, असे संदीप दादा लोकांना आवाहन करतात. यवतमाळमध्ये मनोरुग्ण निवारा केंद्र व्हावं अशी आशा त्यांनी शासन व प्रशासनाकडून केली होती. त्यासाठीच त्यांची कायम धडपड सुरू होती. संदीप शिंदे आणि सौ नंदिनी शिंदे यांच्या मनोरुग्णांच्या कार्याविषयी तळमळ बघून यवतमाळच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नगर परिषदेमार्फत निवारा केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्राचा शुभारंभ 14 एप्रिल 2022 रोजी झाला. निवारा केंद्र सुरू होण्यापूर्वी 121 मनोरुग्णांची सेवा करून त्यांना राज्याच्या विविध निवारा केंद्रात पाठवले जाईल. 4 वर्षापूर्वी रात्रीच्या सुमारास सापडलेला मनोरुग्ण आंध्र प्रदेशातील होता असे लक्षात आले. एम सुरेश असे नाव सांगणारा तो रुग्ण निवारा केंद्राची उभारणी होण्यापूर्वी संदीप दादाच्या घरी राहत होता. तो संदीप दादासोबत राहून मराठी बंजारा भाषा शिकला. मात्र गावाचे नाव खात्रीने सांगता येत नव्हते. मनोरुग्ण 14 एप्रिल 2022 पासून 234 मनोरुग्णांना आपल्या निवारा केंद्रात बरे करून त्यांच्या कुटुंबाकडे सोपवले. मनोरुग्ण हे बरे होऊन सुद्धा त्यांच्या घरी स्वीकारले गेले नाही. परंतु नव्या उमेदीने संदीप भाऊ त्यांना सहभागी करून घेतात व परत आपल्या निवारा केंद्रात सहारा देतात. सध्या नंददीप फाउंडेशनकडे देशभरातील
170 मनोरुग्ण हे आहेत. संदीपदादांच्या प्रयत्नांमुळे आज यवतमाळमध्ये मनोरुग्णासाठी हक्काचं निवारा केंद्र उभं झालं आहे. संदीप शिंदे आणि सौनंदिनी शिंदे एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे निवारा केंद्राचा कारभार यशस्वीपणे चालवित आहे. या शिंदे दाम्पत्याने मनोरुग्ण सेवेचा गेल्या 3 वर्षापासून तेवत ठेवलेला नंददीप समाजासाठी आशाचं किरण ठरत आहे.